नमस्कार. मस्त ढाबा स्टाईल चिकन बघूया. झटपट चिकनसुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला. 2 टोमॅटो, 2 कांदे, जेवढं तुमचं चिकन असेल तेवढं घ्या. जास्त असेल, हे माझं अर्धा किलो 300 ग्राम चिकन आहे. 2 कांदे घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत, 2-3 हिरवी मिरची, जसं तुम्हाला तिखट हवेच असेल, कोथिंबीर, थोडं सुकं खोबरं घेतलं आहे. तुम्हाला ओलं असेल तरी हरकत नाही, ओलं असेल चांगलंच. आलं लसूण घेतले. असा आपण सगळा मसाला केला आहे. चिकनला स्वच्छ धुवून अगदी आलं लसूण मीठ गरम मसाला सगळं लावलं आहे मी आणि ते आपण ठेवून दिले. आता हे आपलं चिकन स्वच्छ धुवून सगळं लावून ठेवलेलं आहे आणि आपण इकडे मसाला तयार केलेला. आता कांदा टोमॅटो नुसतं काढायला वेळ आणि पटपट कापायचं आणि ते आपल्या मिक्सरमध्ये टाकायचं. सगळं आलं लसूण जर रेडीमेड असेल तर आलं लसूण नाही घेतलं तरी चालेल. आता पटापट आपलं हे कांदा टोमॅटो कापायचं. मस्त ढाबा स्टाईल होतं, करून बघा. आणि वेळ नाही, काढलं चिकन, आणलं चिकनला सगळं लावून ठेवलं, पटकन कांदा टोमॅटो काढला, तो कापला पटापट. आता टोमॅटो कापताना ना बघा, पूर्वी टोमॅटो अजिबात वापरत नव्हते. आता आपण बऱ्याच प्रमाणात टोमॅटो वापरतो, अगदी खूप प्रमाणात टोमॅटो वापरतो. मग काय करायचं, आपण ह्या टोमॅटोमधल्या थोड्या बिया आहेत ना, त्या शक्यतो काढायच्या. अगदी 2 टोमॅटो 3 टोमॅटो घेतलं तर 1-2 टोमॅटोमधल्या बिया काढून टाकायच्या. नेहमी जवळजवळ टोमॅटोतल्या बिया काढायच्या, कारण बियाने थोडा त्रास होतो. शक्यतो काढा, वेळ असेल तर पण काढा, कारण आता आपण टोमॅटो खूप वापरतो, त्यामुळे आपला इतक्या बिया आपल्या पोटाला त्रासदायक आहे. घाला आपण कांदा टोमॅटो कापला. पहिल्यांदा खोबरं घालायचं, म्हणजे कसं पटकन बारीक होतं. कांदा टोमॅटोला वेळ नाही लागत. आलं लसूण घातलं. हवं तर एकदा फिरवून घ्या, नाही तर सगळं एकत्र टाकून फिरवून घ्या. तुम्हाला तिखटाचं बघा, तुम्हाला तिखट घालूनच आवडत असेल तर मी 2-3 मिरच्या घातल्यात. तो कांदा कापला गेला नाही आहे, थांबा आपण कापू. तसं काही नाही होतं, बारीक नाही असं नाही, पण एक बारीक होतं, एक जाडं राहतं. खूप ढाबा स्टाईल म्हणजे असं आपण जातो ना गावी वगैरे जाताना, असं ढाब्यावरती बसून असं छान मस्त होतं. आणि काही मेहनत नाही, झटपटीचं म्हटलं, चवीचं पण. कोथिंबीर टाकली. हा, आता आपला मसाला करून घ्यायचा. आणि चिकनला आपण सगळं लावलं होतं ना, ते फ्राय पॅनवरती किंवा कुठे तव्यावरती लोखंडाच्या असं थोडंसं ते चिकन फ्राय करून घ्या. म्हणजे थोडं तेलावर फ्राय केलं की त्या चिकनला आपल्या वेगळी चव पण येते. आता थोडं कढईत तेल गरम करायचं. थोडं काय, जरा घ्या, 2 चमचे मोठे असं तेल. तेजपत्ता टाकलाय, थोडी दालचीन, ते चक्रफूल असते त्याचे 2 पाय घ्यायचे. वेलची अख्खी होती, मी अर्धी करून घेतली, कारण गरम मसाला आपल्या मसाल्यात बघा, गरम मसाला घालतो तेव्हा सगळं आपण हे अख्खं टाकतो, इतकं येत नाही. त्याच मसाला, तोच गरम मसाला आपण खूप दिवस थोडा पाव चमचा अर्धा चमचा वापरतो. तर हे अख्खं टाकताना सुद्धा अति पण मसाल्याची टेस्ट करायची नाही, आणि मग ते दाताखाली आल्यावरती तेवढं चांगलं लागत नाही. आता आपला मसाला घातला, अगदी जेवढ्या वेळ दाखवतो तेवढ्या वेळातच आपलं हे चिकन होतं. थोडं तिखट घातलं, हळद घालायची, गरम मसाला घालायचा किंवा कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला घालायचा. असे सगळे मसाले छान परतवायचे. आम्ही चिकन मसाला घातला. धणा जिरा पावडर घातली. आता थोडा कच्चा मसाला, म्हणजे थोडा परतवायला आपल्याला वेळ जाणार आहे.
पण मसाला परतल्याशिवाय तेलावरती, त्याला तेल सुटल्याशिवाय ग्रेव्हीला आपल्या चव नाही. छान गोळा व्हायला लागला की आपला मसाला छान फ्राय झाला असं समजायचं. तेल थोडं वाढवा, म्हणजे तुम्हाला चालत असेल तर. आपला मसाला छान सगळा फ्राय झाला आहे. आता मीठ घालूया आणि मस्त मीठ घातल्यावर पुन्हा आपलं म्हणजे कलर येतो आपल्या मसाल्याला. मीठ घातल्यावरती कुठल्याही भाजीत मीठ घातलंय की नाही हे आपल्याला कलरवरूनच समजतं, वासावरून, कलरवरून. ज्या अगदी खरंच गृहिणी आहेत त्यांना मीठ घातलं हे चाखून बघायची गरजच लागणार नाही. त्याच्या कलरवरून, त्याच्या वासावरून कळतं. साधं अंड घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये मीठ घातले नाही घातले हे आपल्याला त्याच्या कलरवरूनच समजतं. आता आपला मसाला छान फ्राय झाला आहे आणि आपण साईडला फ्राय केलेले चिकनचे तुकडे ते पण आपण त्याच्यात टाकले. आता सगळं मस्त एकजीव करायचं आणि थोडं थोडं आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं. अगदी पातळ नाही करायचं, आपण चिकन मसाला धाबा स्टाईल करतोय त्यामुळे अगदीच जास्त पाणी नको. पण मस्त आपल्याला रोटी, चपाती, भाकरी खाता येईल असं करायचं. आणि थोडं अगदी 5 मिनटं छान गॅस कमी करून झाकण ठेवायचं आणि छान त्याला असं मस्त मुरू द्यायचं, शिजू द्यायचं. बघा मस्त आपलं चिकन तयार झालेलं आहे. धाबा स्टाईल करून बघा, खूप छान लागतो. याच्यावर हवी तुम्ही थोडी कस्तुरी मेथी रोस्ट करून चुरून घाला, आणखीन टेस्ट येईल. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा. केल्यावर कसं झालं कमेंट करा. नमस्कार. असं आपलं मस्त धाबा स्टाईल चिकन तयार आहे.